गाईज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि वाजले आहे सकाळचे 5:30 आणि मी चालली आहे शूटला. 15 मिनिटाची. एकदम शांत वातावरण आहे. आता बघू मला काय भेटते स्टेशनला. जर आपण भेटू थोड्या वेळाने. सकाळी आपल्याला बस भेटली. सकाळी मी फर्स्ट टाईमच मेट्रोने लाईफमध्ये फर्स्ट टाईम मेट्रो सुरू झाल्यापासून फर्स्ट टाईमच प्रवास करते. काही पहिली मेट्रो पकडणार आहे आज मी. सगळं बंद आहे. चिमण्या पण आता चिवचिव करतात. म्हणजे मी किती लवकर उठले फर्स्ट टाईम. माय गॉड. उठले मी फिरायला जायचं असतं तेव्हा, पण ॲज अ कामासाठी फर्स्ट टाईम उठले. सगळं बंद आहे सगळं. मला तुम्हाला सांगायला आवडेल की 15 मिनिटाची रील बघून तुम्ही काय लोक असं पण असं की घाण कमेंट करतात, पण त्यांना कळत नाही की 15 मिनिटाच्या रील्समध्ये किती मेहनत असते. तुम्ही बघा. आता आम्ही पुण्याला चाललो आहे ॲक्च्युली शूट करायला. तर कुठचं शूट आहे काय आहे तुम्ही पुढे बघत राहा. मेट्रो स्टेशन अख्खं खाली आहे. मोजून 4-5 जण आहेत. आलेली आहे. गेल्या टायमाचं माझं दिवाळीचं शूट बघितलं असेल. हार्दिका तिनेच सगळं मॅनेज केलं आणि आत्ताही तिनेच सगळं मॅनेज केलं आहे. तर आम्ही चाललो आहे गुढीपाडव्याचं शूट करायला. बेसिकली गुढीपाडव्याचं पूजा वगैरे कसं 2 जोडपं करतं. तर इतर कोणता मुलगा घेण्यापेक्षा प्रतीकसोबतच कम्फर्टेबल आहे. तर मग म्हणून आम्ही प्रतीकलाच घेऊन चाललो आहे आमच्यासोबत शूटला. तर तो पण निघाला आहे. तो पण मला घाटकोपरला भेटेल. घाटकोपर बघा किती खाली आहे. पण आफ्टर 7 o'clock एवढी गर्दी असते ना मेट्रोसाठी की इथपर्यंत लाईन असते. आणि आता अख्खं खाली. मला बंटी शेलर भेटला आहे. तुझ्या एरियामध्ये आणले म्हणून पटेली मारतोस काय? एक्सक्यूज मी, तुझं एरिया नाही हा घाटकोपर आहे. तुझ्या पप्पाच आहे. एकदम सामसू आहे. मी जेव्हा विद्याभवनला यायची तेव्हा ह्या वेळेत तर कधी यायची नाही. आणि आता पहिल्यांदाच आली आहे. हो माय. फायनली आपल्याला भेटली आहे. आणि आम्हाला बोललेली 6 वाजता आहे. मी स्वतः बघा किती वाजता आहे. काय बोलते अर्ध्या रस्त्यात पोचलो आहे. अर्ध्या रस्त्यात पण नाही. कुठे पोचलो आपण काय माहिती कुठे. कार प्रेमी. कसं वाटतंय तुला? भारी वाटतंय. तू कशी मेकअप करून बसली आणि मी पण कशी काय नाही. सगळं हरवतं नाही काय म्हणते तर हरवतातच म्हणून मी काढली नाही घालणार. अरे मेकअप करून आले फक्त लायनर लावून आले. लायनर लावलं नसतं तर लायनर लिपस्टिक नसतं लावलं तर झोपेत उठल्यासारखी वाटलं. कशी वाटते? झोपेत उठल्यासारखीच वाटते. थोड्या वेळाने मला जायचं. थोड्या वेळाने मेकअप दिसणार तोंडावर. पुण्याची मिसळ. ही येडी आणि मला पण येडं बनवते ते. म्हटलं याला म्हणून एवढा हसतोय. तुम्हाला माहिती आहे का आम्ही आता मिसळपाव खाल्ले. सगळ्यांची सवय. घरी फायनली जाईल आम्ही पोहोचलोय तिच्या घरी. आता आम्ही लाचू बिचू नको हा. जेवायला भूक लागल्यावर सांग. गाईज ह्या दोघांचं बघा काय चाललंय. आणि हा नुसतं सगळीकडे जातो तिथे प्लग शोधतो. ही आहे सावळी.
गाईज आमचं बघा काय चाललंय आणि हा मुलगा बघा झोपलाय. फायनली गाईज आमचा मेकअप झालाय. मागून असं वाटत असेल काय आहे, पुढून तुम्हाला मी दाखवते. अशा पद्धतीचा मेकअप आहे. मी बॅक कॅमेरातून तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. फुल रेडी झाल्यावर आता आम्ही इकडनं एक ज्वेलर शॉपमध्ये जाणार आहे. तिथे आम्ही पहिलं शूट करणार आहे. त्याच्यानंतर आम्ही मेन ज्याच्यासाठी आम्ही आलो आहे ते शूट करणार आहे. सो स्टे ट्यून. मी नेल पॉलिश पण लावली. चला लवकर. किती लेट आले तुम्ही. गाईस हा झोपून उठलाय आड सडलेला. आणि माझं फायनल लुक तुम्हाला लवकर बघायला भेटेल, कारण मी ज्वेलरी घातली आहे. कलर वेगवेगळे आहेत का. हे तर आलंय आता. अरे माझ्याकडे काळे डोळे. बाई दे सगळं पा. मी नवीन लाईट घेतली माहिती का. आणली का नाही. कुठे? स्कूटीवाली आहे पण. कुठे ती पॉकेट. पाहिजे का घेऊ का. आणा ना. हर्षी लाईट. मेकअप आर्टिस्ट लाईटवाली झाली आहे. गाईस सोना ओजी सोना. काय करायचं फोटो. सगळं सोना रिअल सोनं आहे. हे खोटं वाटेल तुम्हाला, पण हे रिअल सोनं घेऊन मी चालले घरी. आणि ह्याला परत नाही देणार आहे. हे असं छान मंगळसूत्र आणि बांगड्या. सो गाईज हा होता माझा सेकंड लुक. आणि मला खूप थकायला झालं आहे, खूप जास्त थकायला झालं आहे. फ्रस्ट्रेट होते मी, बट ठीक आहे. काळोख झाला आहे म्हणून थोडंसं हे पण होतं आहे, कारण आमचं खूप छान शूट झालं आहे. हार्दिका जाम चिडचिड करत होती, पण झालं आहे. तुमचा सपोर्ट असेल तर नक्की व्हायरल करा आम्हाला, बिकॉज खूप जास्त मेहनत केली आम्ही सगळ्या गोष्टीसाठी. तुम्ही बघत असाल आत्तापर्यंत तर अजून चालूच आहे शूट. लोकेशन पण खूप सुंदर आहे. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, बट खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. बाय. फोटोवाला दादा चालला, फोटोवाला दादा. कधी भेटशील आता पुन्हा. लवकरच लाईट चालू आहे. लवकरच
तो बोलायला नको भेटू बाई इथं भेटली वर नको भेटू होय गाईज आफ्टर शूट असं काही असतं. हार्दिका आणि माझ्या अवस्था मला गाईज मी आता चेंज केलं आहे हेअर सोडायची बाकी आहे. आणि आता ह्याच्यानंतर आम्ही आज पुण्यामध्येच थांबणार आहे कारण उद्या आम्ही जाणार आहे फिरायला म्हणजे इकडे जे जवळ आहे जिथे आम्ही आहे तिकडे जे जवळजवळ स्पॉट्स आहेत ते फिरणार आणि मग आम्ही मुंबईला जाणार आहे कारण पुण्याला लवकर येणं होत नाही ना. पुण्याला कोणी माझं तरी राहत त्यामुळे मी कधी पुण्याला आली नाही. मी हार्दिकासोबतच 2 वेळा पुण्याला आली. हार्दिका थँक्यू. आता मला ती पुण्यालाच बोलवणार आहे ना.